तो अंत पण चुकायचा, की तो चमत्कार करणारा नाहीये, तो सर्वसमर्थ देव आहे. म्हणून धन्य तो ख्रिस्ती व्यक्ती ज्याला प्रभूची ओळख आहे, ज्याच्या जीवनामध्ये प्रभूचं प्राधान्य आहे आणि ज्याच्या जीवनामधून इतरांना तो दिसत असतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद आणि आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फादर्स डेचे सर्वांना ग्रीटिंग्स आणि आशीर्वाद. आमेन. आणि हाच एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे जिथून मी सुरुवात करतो, पण थोडासा वेळ जास्त होईल, पण सहन करून घ्या, तुमच्या फायद्याचं आहे. ते म्हणजे हे की जागतिक जर तुम्ही पाहिलं तर मंडळीला सगळ्यात पहिली व्यक्ती येणारी कोण? लवकर लवकर, माझा पण वेळ जायचा. हा नाही नाही नाही, चला आपल्या मंडळीमध्ये सगळ्यात पहिली व्यक्ती येणारी कोण? हा, येशूच्या कबरेकडे पोचणारी कोण? म्हणून चर्चमध्ये येणारी पहिली स्त्रीच असते, प्रार्थनेच्या ठिकाणी स्त्रीच असते, लेकरांच्या जवळ स्त्रीच असते, बाजार करताना स्त्रीच असते. आदाम आत्ता पण हरवलेला आहे. म्हणून तर तरुण कमी आहेत. शास्त्र आम्हाला शिकवतं, कोणाला ख्रिस्ताची सुवार्ता तारुण्यामध्ये कळाली, मध्य वर्गामध्ये कळाली आणि वृद्धकाली कळाली, पण सर्वांचं तारण त्यांच्या वेळेमध्ये झालेलं आहे आणि ते सर्वजण स्वर्गात आहेत. म्हणून जरी आज आपले केस आज सफेद झाले असतील आणि आपल्याला वाटत असेल आपलं वय वाढलेलं आहे, तर ह्याच्यावरती जाऊ नका. बऱ्याच वेळेला कुटुंबाचं शिक्षण देत असता मी शिकवत असतो की काही वेळेला माणूस हा शरीराने वाढतो, अक्कल गुडघ्यात असते. म्हणून अजूनही काही लोकांना घरी येताना बाजाराची पिशवी घ्यायला आवडत नाही. लेकराची शी धुताना तू धु, लेकराचं किरकिर होताना तू बघ. म्हणून तर ह्या पिढीमध्ये आज नात्यांचा महत्व, पोझिशनचा महत्व, किंबहुना आज घरामध्ये प्रमुख कोण आहे हाच वाद आहे. कारण प्रत्येकांना काही ना काही बोलायचंय. लेकरांना मोठ्याचं ऐकायचं नाही, मोठ्याला दुसऱ्याचं ऐकायचं नाही, आणि घरामध्ये कुटुंबाची व्यवस्था वर खाली झालेली आहे. म्हणून तर हे कशामुळे झालेलं आहे? कारण आदम हरवलेला आहे. काय झालंय? आदम हरवलेला आहे. म्हणून विशेष करून पहिलं मला पुरुष वर्गाशी बोलू द्या, कारण आज त्यांचा दिवस आहे. कारण पुरुष वर्गापासून सर्व सुरू झालेलं आहे, स्त्रीपासून झालेलं नाही. म्हणून तर ह्या विधानाने मला पुढे चालू द्या की जिथं आदम